या धड्यामधल्या कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या लक्षात आहेत? काहीच लक्षात नाही? लक्षात असेल. मी थोडीशी मदत करू का? पीपीटी शेअर करते, म्हणजे मग तुम्हाला आठवेल. काही काही शब्द डोळ्यासमोर असतील तर तुम्हाला जरा बरं होईल. मूलद्रव्याच्या वर्गीकरण. हा बरोबर, धड्याचं नाव सांगितलं, थँक्यू. आता काय पुढचं काय? बघा, आपण असा अभ्यास सुरू केला होता, ही पीपीटी होती. अणू आणि रेणू. अरे वा, शाबाश. अजून हे आठवतंय? हे टेबल आठवतंय? हे आपण केलं होतं. तुम्हीच याचं गणित केलं होतं, बरोबर. हे काय होतं सांगा बरं? बरोबर, अणुवस्तुमानांकाच्या पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांका एवढी असते. बरोबर. हे कोणी सांगितलं होतं? डोबेर नायर. असं काय आपल्याला म्हणता येईल तसं म्हणता येईल तसं ना, डोबेर नायरच होतं. हा, ठीक आहे. तर असं त्याच्या या ट्रायड्स म्हणजे त्रिक हा आपण बघितला होता. मग नंतर हे काय होतं सांगा जरा मला? न्यूलँडचं ऑक्टेट. ह्याच्यात काय होतं सांगा बरं जरा? न्यूलँडच्या अष्टकांचा नियम ह्यात काय होतं? काय होतं? आठवा आठवा. विसरला? आवर्त सारणी. हे इथे वाचताय तुम्ही. न्यूलँडच्या अष्टकाचा नियम म्हणजे काय तुम्हाला आठवतंय का? सारे गम पधनी सा अशा 7 स्वरांप्रमाणे सगळ्या स्वरांना आपण जर असं चढत्या क्रमाने लावलं तर 8वा सा हा पहिल्या साच्या खाली येतो. तेच ह्या न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमात म्हटले की सगळ्या मूलद्रव्यांना जर त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने लावलं तर 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यांच्या खाली ठेवता येईल. म्हणजे असे 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 उभे गट बनतात आणि आडवे पण गट बनतात. जवळपास एक 30 मूलद्रव्याची रचना अशा पद्धतीने टेबलमध्ये केली होती. पण सगळ्याच मूलद्रव्यांना याच्यामध्ये समाविष्ट नाही करता आलं. दुसरं महत्वाचं, ह्या सगळ्या मूलद्रव्यांच्या रचनेमध्ये काही काही म्हणजे एका गटात दोन अशाही काही जोड्या त्याच्यामध्ये होत्या. आणि जे ग्रुप बनले होते, जे व्हर्टिकल ग्रुप बनले होते, त्याच्यामध्ये सगळे एकसारखे नव्हते. काही मेटल काही नॉन मेटल एकत्र आले होते. एकसारखे जे गुणधर्म असले ते लांब लांब गेले होते. त्याच्यामुळे ही रचना बरोबर नव्हती. त्याच्यानंतर आपण न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमानंतर आपण बघितलं होतं हा आपला मेंडेलिव्हची आवर्त सारणी. ही काय होती मला जरा सांगा आता. काय लक्षात त्याच्यातलं? हे खूप महत्वाचं होतं. आपण खूप डिटेलमध्ये याचा अभ्यास केलाय. सांगा. त्याची मी तुम्हाला गोष्ट पण सांगितली होती, तुमच्या लक्षात असेल तर. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काय विशेष आहे? विसरलात की काय? कमाल करता राव तुम्ही. चला मी सांगते तुम्हाला. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये त्यावेळेला 63 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. त्या मूलद्रव्यांना त्याने तसंच चढत्या अणुक्रमांकाच्या रचनेमध्ये लावलं, म्हणजे चढत्या क्रमाने लावलं. आणि त्यांच्या मूलद्रव्यांच्या अभ्यासावरनं, त्यांच्या रासायनिक अभिक्रियांच्या अभ्यासावरनं त्यांचे गट पण बनवले. म्हणजे उभे आणि आडवे अशा पट्ट्यांमध्ये त्याने छोटे छोटे चौकोन तयार झाले. त्याच्यामध्ये प्रत्येक मूलद्रव्याला ठेवलं, म्हणजे एक टेबल तयार झालं. त्याला आपण सारणी म्हणतो. आवर्त सारणी या शब्दाचा अर्थच आहे की काही विशिष्ट काळानंतर गोष्ट परत रिपीट होते. जसं सोमवार मंगळवार रविवार नंतर पुन्हा सोमवार येतो, जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर नंतर पुन्हा जानेवारी येतो. तसंच 7 आडव्या गटांनंतरच्या 8व्या गटामध्ये पहिल्याच्या खाली 8वा, त्याच्या खालचा त्याच्या खालचा त्याच्या खालचा असे जे आपण एका रांगेत लावू त्या सगळ्यांच्या रासायनिक गुणधर्म सारखे असतील अशी ती रचना होती. उभे उभी असे
आणि परत खाली यायचं, असं आणि खाली यायचं, त्यालाच आवर्त सारणी असं म्हणतात. आता ह्याच्यात खूप काही चांगल्या गोष्टी होत्या आणि काही त्रुटी सुद्धा होत्या. चांगली गोष्ट अशी होती की त्यावेळेला माहिती असलेल्या 63 मूलद्रव्यांची विशिष्ट रचना ह्या पद्धतीने मांडली गेली. एका गटामध्ये असलेले सगळेचे सगळे जवळपास सगळे एकसारख्याच गुणधर्मांचे होते, कारण की त्याने गुणधर्मांच्या हिशोबानेच त्यांना लावलं होतं. शिवाय त्याने काही भाकितं केली होती की इकडे 3 मूलद्रव्यांचा शोध लागेल आणि ती अशा अशा गुणधर्मांची असतील, असं असं त्याचं अणु वस्तुमानांक असेल, तर त्याला नावं पण दिली होती. एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन, आणि ही तीनही मूलद्रव्य नंतर शोधली गेल्यानंतर त्यांचे गुणधर्म परफेक्ट बसले त्याने सांगितलेल्या गुणधर्मांबरोबर. त्याने सांगितलेली भाकितं खरी ठरली. शिवाय याच्यामध्ये जी काही रचना आहे म्हणजे मूलद्रव्यांची, ती जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट क्रम आहे. म्हणजे अणुवस्तुमानांक चढत्या क्रमाने तर आहेच आहे, पण एका बाजूला सगळे एकसारखे, दुसऱ्या बाजूला असे एकसारखे, असं एक ढोबळ रचना पण त्याच्यामध्ये दिसते. नव्याने काही मूलद्रव्यांचा शोध लागला तर त्यांना खाली वर कुठेतरी ऍडजस्ट करण्यासारखी जागा आहे. ह्याचं उदाहरण, ज्या वेळेला मेंडेलिव्हने हे टेबल बनवलं त्यावेळेला राजवायूंचा शोध नव्हता लागला, पण तरी सुद्धा राजवायू शोधले गेल्यानंतर ह्या जुन्या रचनेमध्ये त्याला काहीच बदल करावा नाही लागला. त्याने एक नवाच्या नवा गट इथे ऍड केला, त्याला आपण 0 ग्रुप म्हणतो किंवा ग्रुप नंबर 8 म्हणतो. तर त्याच्यामध्ये सगळे राजवायू असतात, बरोबर. ही रचना त्याने केलेल्या आधीच्या रचनेचाच महत्वाचा भाग होता की नवं आलं तरी पण जुनं डिस्टर्ब करायचं नाही. ही त्याची प्रारंभिक आवर्त सारणी होती. आणि ह्या आवर्त सारणीमध्ये आता त्रुटी कोणत्या होत्या? त्रुटी आता बघायला गेल्या तर त्यावेळेला ज्या गोष्टी माहिती होत्या त्यांच्या हिशोबाने त्याने त्याच्या अभ्यासातल्या गोष्टी मांडल्या आणि त्याचं एक टेबल बनवलं. हे टेबलच खूप मोठी अचिव्हमेंट होती त्या काळातली, की अशी रचना आहे हीच खूप मोठी गोष्ट. पण ह्यातनं पण सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाहीत. जसं अणुवस्तुमानांक घेतल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला, जिथे अणुवस्तुमानांकामध्ये खूप जास्त अंतर आहे त्या दोन मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्य असतील हे सांगू नाही शकत, कारण की अणुवस्तुमानांक एका विशिष्ट क्रमाने वाढत नाहीत. 9, 10, 11, 12 असाच अशा त्याच्यामध्ये काही पॅटर्न नाहीये. कितीचाही गॅप आहे तर त्या दोनच्या गॅपमध्ये किती असतील मूलद्रव्य हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. दुसरं महत्वाचं, जेव्हा समस्थानिकांचा शोध लागला तेव्हा एकाच मूलद्रव्याचे ते जुळे किंवा तिळे भाऊ असतात. मग त्यांच्या मूलद्रव्यांच्या एका घरामध्ये अणुवस्तुमानांकाचे एक कोणतरी राहतात, किंवा बाकीच्या दोघांचं काय करायचं, दुसऱ्याचं काय करायचं, त्याला वेगळं घर द्यायचं का तिथेच ठेवायचं, हे तेव्हा कळलं नाही. शिवाय जसं हायड्रोजनची जागा नक्की पहिल्या गटात पाहिजे का 7व्या गटात पाहिजे हे पण नीट कळलं नाही, कारण हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेतो पण आणि इलेक्ट्रॉन देतो पण, म्हणजे तो मेटल सारखा पण वागतो आणि तो हॅलोजन सारखा पण वागतो. ह्या काही त्रुटी होत्या त्याच्यामध्ये. आणि जसं की ही आवर्त सारणी 63 मूलद्रव्यांचा अभ्यास करून बनवलेली होती, त्यावेळेला जी मूलद्रव्य कळली होती, जी सापडली होती, त्याच्यावर अभ्यास झाला होता, त्याचा अभ्यासच त्याने इथे मांडला आणि सिस्टमॅटिक बांधला. आता ही अचिव्हमेंट आहे. त्याच्यामधल्या काही त्रुटी, त्याच्यावरती काम करण्यासाठी पुढचा विचार आला, जो होता मॉडर्न पिरियॉडिक टेबल, म्हणजे आपल्या आत्ताच्या आधुनिक आवर्त सारणीचा नियम. आता ह्या आवर्त सारणीत जाण्यापूर्वी 2-3 गोष्टी आपण बघूया. आधुनिक आवर्त नियम म्हणजेच काय? ही जी आवर्त सारणी आहे ही इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले याने दिलेली आहे. हे तुमच्या बुकमध्ये अंडरलाईन करून टाकायचं. आणि हे 1913 हे 19व्या शतकामध्ये झालं बघा. 18व्या शतकाच्या शेवटी आपली जी आवर्त सारणी होती मेंडेलिव्हची ती अस्तित्वात आली होती. त्याच्यावरचे काही त्रुटी ज्या आहेत त्याचं डिस्कशन झालं होतं आणि मग म्हणूनच आधुनिक आवर्त नियम आला, म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी आली. आपण इथपर्यंत बघितलं आपल्या वेळामध्ये हायड्रोजनचं स्थान, वाढतं अणुवस्तुमान, म्हणजे त्रुटी आपल्याला कळल्या. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय काय आहे आणि कसं आहे ते आपण बघू. याची सुरुवात आपण आधीच केलेली होती, पण आता ते रिवाइज करू म्हणजे ह्याच्यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आपल्याला कळतील. 1913 मध्ये या हेनरी मोझले नावाच्या वैज्ञानिकाने, इंग्लिश सायंटिस्ट होता, त्याने काय केलं, एक्सरे नलिका वापरून केलेल्या प्रयोगाने दाखवून दिलं की मूलद्रव्यांचा अणु अंक हे जास्त महत्वाचे त्याच्या अणुवस्तुमानांकापेक्षा. म्हणजे त्याचा मूलभूत गुणधर्म हा अणु अंक आहे, अणुवस्तुमानांक नाही. त्याने एक्सरे नलिका म्हणजे एक्सरे ट्यूब्स वापरल्या आणि काही एक्सपेरिमेंट केले वेगवेगळ्या मूलद्रव्यांवरती. त्याच्यावरचा धनप्रभार किंवा प्रोटॉनची संख्या ही फिक्स आहे, फिक्स म्हणजे त्याचा धनप्रभार किती आहे त्याच्या इलेक्ट्रॉन एवढा आहे.
म्हणजेच जर तुम्हाला त्याचे इलेक्ट्रॉन बघा, आता हे आपण ऑलरेडी समजून घेतलंय, पुन्हा एकदा सांगते. आपण जेव्हा अणूची रचना बघतो तेव्हा आपण असं एक चित्र काढतो, मध्ये त्याचं केंद्रक आणि बाजूला पहिली कक्षा, दुसरी कक्षा, असं समजून घेऊया. वाकडे तिकडे पण असू देत. आता पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे आपल्याला माहिती आहेत. हा, हे का माहिती आहेत? कारण आपण 8वी 9वी मध्ये ह्याचा अभ्यास केलेला आहे. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन. थोडक्यात काय, तुमच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन तुमच्या त्या अणूमध्ये आहेत. म्हणजे प्रोटॉनची संख्या जेवढी आहे आतमध्ये, समजा इथे 3 आहेत आणि इलेक्ट्रॉन पण 3 आहेत, तर तुमची इलेक्ट्रॉनची संख्या इज इक्वल टू तुमच्या प्रोटॉनची संख्या, बरोबर? P प्लस आणि E मायनस, करेक्ट? ही रचना आहे. प्रोटॉनची संख्या इज इक्वल टू इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणजेच जेव्हा तुम्ही कुठल्या तरी मूलद्रव्याच्या अणूचा वापर करून त्याच्यावर काही प्रयोग करता तेव्हा एकतर इलेक्ट्रॉन्स काम करतात किंवा त्याच्या केंद्रकावर काम केलं तर त्यातले प्रोटॉन्स, कारण ते चार्ज पार्टिकल आहेत, त्यांचा तुम्हाला अंक आणि त्याच्यावरचे काही जे काही रिझल्ट आहेत ते दिसतात. आणि म्हणून त्याने काय केलं, प्रयोगाने दाखवून दिलं की मूलद्रव्यांचा अणु अंक म्हणजेच त्या मूलद्रव्यांच्या अणु केंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉनची संख्या आहे. न्यूक्लियसच्या मध्ये असलेले प्रोटॉन, केंद्रकामध्ये असलेले प्रोटॉन हाच त्याचा धनप्रभार आहे, हे त्याने सिद्ध केलं. आणि तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, कारण की इलेक्ट्रॉन हा ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. म्हणजेच काय, अणु अंक हा जास्त प्रॉपर आणि करेक्ट वस्तू आहे, ज्याला धरून आपण सगळे त्याचे नियम लावले पाहिजे. आणि म्हणूनच अणु अंकाचं महत्व लक्षात आलं आणि मेंडलीवच्या आवर्त नियमामध्ये छोटासा बदल केला. काय, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणु अंकाचे आवर्तफल आहे. वरती मेंडलीवने काय सांगितलं होतं, अणु वस्तुमानांकाचे आवर्ती फल आहे. पण ह्याने काय सांगितलं की अणु अंक हा जास्त बरोबर आहे अणु वस्तुमानापेक्षा. अणु अंक दाखवतात झी ने आणि अणु वस्तुमान दाखवतात ए ने. पूर्वी ए चा वापर करत होते, म्हणजे ऍटॉमिक मास, त्या ऍटमचं वजन किती ह्या क्रमाने त्याला लावलं होतं. पण त्या वजनापेक्षाही त्याचा क्रमांक किती, त्याच्यामध्ये किती प्रोटॉन किंवा किती इलेक्ट्रॉन आहेत, हे जास्त महत्वाचं आहे त्याच्या रचनेमध्ये आणि त्याच्या इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज मध्ये. हे झालं. आता आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला त्याचं हे दिलंय, मोठं संक्षिप्त रूप दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, पिरियॉडिक टेबलचं खरं रूप हे आहे. ठीक आहे, त्याच्या आधी जरा आपण आपल्या पीपीटी मधले महत्वाचे मुद्दे बघूया आणि मग पुस्तकाकडे जाऊया. आधुनिक आवर्त नियम कळला तुम्हाला. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय काय, आधुनिक नियतकालिक सारणी म्हणजे आधुनिक आवर्त सारणी ही रासायनिक घटकांचा अणुक्रमांक, त्यांच्या इलेक्ट्रॉनची संरचना आणि त्याच्या रासायनिक गुणधर्मांवरती आधारित आहे. म्हणजेच तुम्हाला आता अणुक्रमांक बघायचा, एकदा अणुक्रमांक कळला की तुम्ही त्यांची इलेक्ट्रॉनची संरचना काढू शकता आणि त्या संरचनेवरून तुम्ही त्यांचे रासायनिक गुणधर्म पण सांगू शकता, बरोबर? ह्याच्यामध्ये काय, समान गुणधर्म असलेल्या घटकांचा समूह म्हणजेच काय, एक एक गट, उभा 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 गट, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये एकसारखे गुणधर्म असलेले एका रांगेत उभे. जसं आपल्या शाळेमध्ये बघा ना, चला तुमचा हा गट, तुम्ही सगळे शाळेतल्या कबड्डीवाली मुलं एक रांग बनवा, खो खो वाली मुलं एक रांग बनवा, असं आपण करतो की नाही. म्हणजेच एकाच गुणधर्माच्या सगळ्या मुलांना आपण एकत्र केलं. तसंच उभ्या गटामध्ये सगळी मुलं एकसारखी आहेत, अशा उभ्या उभ्या रांगा असतात ना स्टेजच्या समोर, तसंच आहे. प्रत्येक रांगेमध्ये त्यांच्या त्यांच्या गुणधर्माचेच लोक एकत्र आलेले आहेत. ही त्याची जमेची बाजू आहे. आता आवर्त सारणीच्या आधारावरती घटकांचे प्रकार, म्हणजेच मूलद्रव्य किती प्रकारे आपण विभागली याच्यामध्ये, धातू, अधातू, धातू सदृश्य आणि राजवायू. धातू म्हणजे कोणते, डाव्या बाजूला असलेले सगळेच्या सगळे धातू आहेत. आता पुस्तकात बघा, तुम्हाला सांगते मी. कोणाचा तरी माईक ऑन आहे, कोणाला काही बोलायचंय का माझ्याशी? कोणत्या तरी शाळेचा माईक ऑन आहे, काही बोलायचंय का? कोणती शाळेवर आहे? मी तुमचं माईक बंद करते. हा, तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही नक्की माईक ऑन करा. बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्या या आधुनिक आवर्त सारणीला जरा नीट बघा, कारण आता आपण 10वीत आहोत आणि आता आपल्याला सगळं समजलंय. धातू काय, अधातू काय, कोण कुठं असतं, काय कुठं असतं, कशाचं काय जनरल प्रॉपर्टीज असतात, ते सगळं माहिती आहे. आता जरा बघा,
पहिले हे दोन ब्लॉक जे आहेत 1 आणि 2 हे आहेत एस खंड, हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. 13 ते 18 ह्याला म्हणतात पी खंड. एस आणि पी च्या मध्ये हे जे आहेत ना सगळे 3 ते 12 हे सगळे आहेत डी खंड. मग आहेत एफ खंड. हे 4 खंड आहेत, हे पक्क लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये इथून इथपर्यंत ही जी निळी अशी पायरी सारखी दिसत ना, हे इथून हे हे आणि हे सगळे निळे पट्टे पायरी सारखे सोडले तर हे सगळे धातू 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 आणि धातू. हे जे निळे आहेत हे कोण आहेत? धातू सदृश. या बाजूला सगळे म्हणजे ही पट्टी एवढीच आहे, निळ्या रंगाची जी आहे ती पट्टी डार्क निळी एवढीच आहे. इथले सगळे हे जे सगळे आहेत हे बघा, हे सगळे इथले हे अधातू. 17 हॅलोजन, ते पण अधातू असतात पण ते हॅलोजन असतात. आणि 18 म्हणजे राजवायू. तसं बघायला गेलं तर सगळ्या प्रकारच्या मूलद्रव्यांचं घर म्हणजे पी खंड. पी खंडामध्ये धातू आहेत, अधातू आहेत, धातू सदृश आहेत आणि राजवायू आहेत. म्हणजे ही अशी बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक राहतात. एस खंडामध्ये सगळे मेटल आहेत, डी खंडामध्ये पण मेटल आहेत आणि एफ मेटलच आहेत पण त्याच्यामध्ये पण रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहेत. रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? किरण उत्सर्जन करणारे किरणोत्सारी पदार्थ ते इथे आहेत एफ ब्लॉक मध्ये. ते जड आहेत आणि ते खाली आहेत. आता हे सगळं काय चाललंय समजून घेण्याचा मुद्दा असा आहे की ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या 4 गटांमध्ये मूलद्रव्यांचं वर्गीकरण करून दिलेलं आहे. त्यांच्या इलेक्ट्रॉनिक संरचनेप्रमाणे शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये येतो तो इथे आहे. कसा बघा, आता मी काढते हायड्रोजन. समजून घ्या मुलांना, इथून खूप महत्वाच्या गोष्टी या धड्यातल्या सुरू होतात. हायड्रोजनची रचना, हायड्रोजन मी कसा काढणार? एक मधला न्यूक्लियस आणि एक इलेक्ट्रॉन, बरोबर. हेलियम पहिल्याच गटात आहे. हेलियमचं चित्र मी कसं काढणार? न्यूक्लियस, पहिली कक्षा, ह्याचं नाव काय आहे? के शेल, बरोबर ना. पहिली के शेल आहे आणि 2 इलेक्ट्रॉन. पहिल्या या आवर्तामध्ये, आवर्त म्हणजे आडवी पट्टी, एकच कक्षा असलेले 2 मूलद्रव्य आहेत. म्हणजेच अणु क्रमांकामध्ये 1 आणि 2 हायड्रोजन आणि हेलियम हे 2 मूलद्रव्य पहिल्या आडव्या पट्टीमध्ये आहेत, त्याला आपण आवर्त म्हणतो. ह्या पट्टीमधल्या तुम्ही इलेक्ट्रॉनच्या संरचनेमध्ये बघितलं त्याच्यामध्ये एकच कक्षा आहे म्हणून ती आहे फर्स्ट पिरियड म्हणजे पहिला आवर्त. आता लिथियम, लिथियमचं इथं तुम्हाला दिसतंय 3 आहे त्याचा अणुक्रमांक. 3 म्हणजे तुम्ही कसे लिहिणार? 2 आणि 1. म्हणजे ह्याची रचना कशी येईल? मध्यभागी केंद्रक, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये किती उरला मग? एकच इलेक्ट्रॉन, कारण 3च आहेत ना, एकूण 3 आहेत. पहिल्या कक्षेत 2 झाले, दुसऱ्या कक्षेमध्ये 1. ही झाली तुमची लिथियमची रचना. अशीच बेरिलियमच्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील. असं करत 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 तुम्ही जाल तर फ्लोरॉन कसं येईल तुमचा? फ्लोरॉन आता मी कुठे काढू? इकडे काढते, छोटं करते म्हणजे तुम्हाला दोन्ही मला दाखवता येतील. बर, आणि बारीक करते. आता फ्लोरीन कसं येईल? मध्यभागी न्यूक्लियस, पहिली कक्षा, दुसरी कक्षा. फ्लोरीन 9 इलेक्ट्रॉन आहेत. 9 इलेक्ट्रॉन म्हणजे मी कसे लावणार? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. एकूण 9 आहेत. म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 6 7. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2 आणि 7. तुम्हाला कळलं का? हे 2 आणि इथले पण हे 2, दुसरी कक्षा म्हणजेच आवर्त क्रमांक 2. असं सोडियमचं. आता सोडियमचं एक काढूया आपण, म्हणजे मग आपल्याला खालचं स्वतःला सांगता येईल. सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. आता याची रचना काढताना मी काय करेन? मध्यभागी केंद्रक, पहिली कक्षा 2 इलेक्ट्रॉन, दुसरी कक्षा 8 इलेक्ट्रॉन आणि
आणि तिसरी कक्षा थोडी लांब करते, त्याच्यामध्ये येईल 1 इलेक्ट्रॉन. जसं जसं मी खाली खाली जाते माझ्या कक्षांचा क्रमांक वाढत चाललाय, कक्षा वाढत चालल्यात. एका नंबर प्रमाणे एक कक्षा वाढली. इथे झाले 2, इथे आहेत 8 आणि इथे आहे 1. आता मी ते 8 काढत नाही कारण की तिथे एवढी जागा नाहीये. तर सोडियमची रचना करताना मध्ये 2, 8 आणि इथे 1 हा शेवटचा बाह्यतम कक्षेतला संयुजा इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे ह्याची व्हॅलेन्सी 1 आहे आणि बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे आणि कक्षा आहे 3. 3 कक्षा म्हणजे तिसरे आवर्त. आता मला सांगा, ह्या पोटॅशियम मध्ये चौथी कक्षा आहे, चौथ्या आवर्तामध्ये आहे. एकूण किती कक्षा असतील त्याच्यामध्ये सांगा जरा मला. चार कक्षा. 5व्या आवर्तामध्ये 5 कक्षा, 6व्या आवर्तामध्ये 6 आणि 7व्या आवर्तामध्ये 7 कक्षा. म्हणजेच आता जर आपण विचार केला तर बघा, जर आपण वरून खाली यायचा ट्रेंड बघितला, ट्रेंड म्हणजे त्याची पद्धत जर बघितली आपण की त्याच्यामध्ये काय चाललंय, वरून खाली येतानाच जसा तुमचा आवर्त क्रमांक वाढतोय तुमच्या कक्षा वाढतायत. आता जरा लॉजिकली विचार करा, माझ्याकडे एक छोटा बॉल आहे, त्याच्याभोवती मी एक रिंग ठेवली, त्या रिंगच्या भोवती दुसरी रिंग ठेवली, त्याच्या भोवती तिसरी, चौथी, 5वी अशा करत 7 रिंग लावल्या. तर आधीच्या बॉलपेक्षा, पहिल्या बॉलपेक्षा 7व्या बॉलची आकारमान किंवा त्याची रचना बघितली तर मोठं कोण असेल, पहिला का शेवटचा? पहिला मोठा का 7वा मोठा? 7वा. करेक्ट. म्हणजे तुम्ही जसजसं खाली खाली जाणार, आधुनिक आवर्त सारणीमध्ये तुम्ही जसजसं खाली 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 जाणार तुमच्या अणूचा आकार वाढत जातो, आकारमान वाढत जातो. का बरं? कक्षाच वाढल्या ना, इलेक्ट्रॉन वाढले, कक्षा वाढल्या, पण न्यूक्लियस भोवतीच्या तुमच्या रिंग डिरेक्टली वाढल्यात, त्याच्यामुळे तुमची ऑब्व्हियसली साईज वाढली. आता एक्झॅक्टली उलट होतं डावीकडून उजवीकडे जाताना. का बरं? आता समजून घ्या. आता आपण इथे काढलं होतं लिथियम, त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन होतं, बेरिलियम मध्ये 2. आता बोरॉन मध्ये आहेत 3, कार्बन मध्ये आहेत 4, नायट्रोजन मध्ये आहेत 5, ऑक्सिजन मध्ये आहेत 6 आणि फ्लोरीन मध्ये आहेत 7. बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. बघा, न्यूक्लियस म्हणजे तुमच्या केंद्रकामध्ये 7 प्रोटॉन आणि बाह्यतम कक्षेमध्ये, आता मी मधली नाही काढत आहे, तिथे मधली छोटीशी एक रिंग काढूनच देते मी, ते 2 इलेक्ट्रॉन. बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आणि मध्ये पण 7 प्रोटॉन. आतला पूल वाढला, बाहेरचे इलेक्ट्रॉन वाढले. तोच बॉल आहे, तुम्ही त्याला दाबत 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 जाताय कारण तुमचे तिथले लोक वाढले. एका बेंचवरती तुम्ही 2 मित्र आरामात बसताय, तिथे मी तुम्हाला चौघांना बसवलं, दाटीवाटीने बसावं लागेल. त्या तुमच्या चौघांमध्ये पण जागा कमी आहे आणि जागा कमी असल्यामुळे तुम्ही एकमेकांना चिटकून चिटकून खेटून बसणार. असंच होतं, एका कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तो आरामात फिरतोय. 2 इलेक्ट्रॉन झाले, तेही बऱ्यापैकी फिरतात. 3 इलेक्ट्रॉन असतील, त्यांना जाणवायला लागतं की तिसरा कोणतरी आहे. 4 आहेत म्हणजे कसे होतात, समोर समोर 4, एकमेकांपासून लांब पण राहायचं पण एकमेकांना बघत पण राहायचं. 5 आले, आणखीन त्रास होतो. 6 आले, अजूनच जास्त त्रास होतो. 7 आले म्हणजे एकदम कट टू कटच आहे, तिथे हालचाल करायला एकदम एवढीशीच जागा आहे. आणि 8 पण 8 झाले की ते स्टेबल आहे, त्यांच्या आयुष्याचं ध्येय 8 पाहिजे. त्याच्याकरता ते काय करतात, ही सगळी धडपड करतात. ऑटोमॅटिक फ्लोरीन मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. हा झाला तुमचा कार्बन. कार्बनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4च इलेक्ट्रॉन आहेत. जशी तुमच्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते तसं तुमच्या न्यूक्लियस मधले प्रोटॉन पण वाढतात. प्रोटॉनचा पूल वाढला आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की ते आपोआप एकमेकांकडे आकर्षित होतात आणि साईज कमी कमी होत जाते. लिथियम सगळ्यात मोठा आणि फ्लोरीन सगळ्यात छोटा आहे. का बरं? हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. निऑन हा राजवायू आहे, यांच्या प्रॉपर्टीज पण वेगळ्या आहेत आणि यांचं सगळं लाईफस्टाईलच वेगळे आहे. आपण आपल्या सामान्य लोकांबद्दल बोलतोय. तर हे कोण, जसं तुम्ही डावीकडून उजवीकडे जाता तसं तुमचा आकार काय होतं, कमी होत जातं. जसं वरून खाली येता तुमचा आकार काय होतो, वाढत जातो. त्या 2 गोष्टी कळल्या. आकार काय झाला, कमी झाला आणि इथे आकार काय झाला, वाढत गेला खालच्या बाजूला जाताना.
दुसरं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आता हे काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची क्षमता. लिथियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन दिला की त्याचे द्विक पूर्ण होणार, म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी स्टेबिलिटी आहे. एक इलेक्ट्रॉन देणं जास्त सोपं आहे का 7 इलेक्ट्रॉन घेणं जास्त सोपं आहे, सांगा बरं तुम्ही मला. एक इलेक्ट्रॉन द्यायचा आहे की 7 इलेक्ट्रॉन घ्यायचेत, काय जास्त चांगलंय? एक इलेक्ट्रॉन घेणं, एक इलेक्ट्रॉन देणं की 7 इलेक्ट्रॉन घेणं, सांगा बरं. जास्त शक्ती कशाला लागेल? एक इलेक्ट्रॉन द्यायला लागेल का 7 इलेक्ट्रॉन घ्यायला लागेल? 7 इलेक्ट्रॉन घेण्याकरता त्या अणूला खूप जास्त शक्ती वाया घालवावी लागेल. त्याच्यापेक्षा तो त्याचा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. मग हा काय करतो, त्याचा इलेक्ट्रॉन देतो आणि तो होतो स्वतः पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह का? बघा आता हे जरा समजून घेऊया आपण. मी आता सगळं पेंट मध्ये जाते, इथे खूप चित्र काढली आहेत आपण, त्यातनं मला तुम्हाला नीट सगळं काढून दाखवता येतं. भरपूर मोठं पान असतं माझ्याकडे चित्रकला करायला. बघा आता हे तुम्हाला मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं, पण हे नीट समजून घ्या मला, हे खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे, काहीच बोर नाहीये. हा खूप मस्त धडा आहे, थिअरी आणि इंटरेस्टिंग पार्ट्स. बघा हा तुमचं न्यूक्लियस, के शेल आणि ही त्याच्यावरची पुढची शेल. चला आता आता बघा आपण काढूया आपले इलेक्ट्रॉन. पहिल्या ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या शेल मध्ये आपल्या हा होता आपला के शेल, नाव देऊया के आणि हा आहे एल. के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉनच असतात. एल मध्ये आता आपण किती टाकूया? आता आपण आधी तो आपण हायड्रोजन लिथियम घेतला होता ना, लिथियम, त्याचंच उदाहरण घेऊया. चला न्यूक्लियस रंगवून टाकते. त्याच्या आता केंद्रकामध्ये काय आहे? केंद्रकामध्ये हा आहे आपला लिथियम आणि त्याचं ॲटॉमिक नंबर आहे 3. मग इलेक्ट्रॉनिक संरचना कशी येणार आहे? 2 आणि 1, बरोबर ना? आता पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. आता न्यूक्लियस मध्ये काय आहे त्याच्या? 3 प्रोटॉन. आणि प्रोटॉन कसे असतात? पॉझिटिव्ह. आणि 3 न्यूट्रॉन. आता सॉरी, आताच आपण बोललो लिथियमला अष्टक पूर्ण करण्यासाठी अजून 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. 7 इलेक्ट्रॉन घेणं लॉस आहे, 1 इलेक्ट्रॉन देणं करेक्ट आहे. मग तो काय करतो, त्याचा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि मग काय होतं, 1 इलेक्ट्रॉन गेला म्हणजे तो काय झाला, आता पॉझिटिव्ह झाला. का बरं? इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो ना. मग आता हा काय झाला, लिथियम पॉझिटिव्ह आयन. म्हणजेच काय झालं, याला म्हणतात इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. धातू या बाजूला सगळे जे आहेत ते काय करतात, इलेक्ट्रॉन देतात आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतात. आता एक्झॅक्टली याच्या उलट आहे आपला क्लोरीन किंवा फ्लोरीन, कोणी घ्या, फ्लोरीन घेऊया आपण. 1 2 3. बघा हे त्याचं केंद्रक आणि आपण केंद्रकाला रंगवून टाकू, गुलाबी रंग दे. आणि आता मी काढते त्याचे इलेक्ट्रॉन्स. आता तुम्हाला तर ऑलरेडी माहिती आहे की पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात, कारण त्याची कॅपॅसिटी 2च आहे. जरी तुमची के शेल याची, एल शेल मध्ये आता किती इलेक्ट्रॉन आहेत? फ्लोरीन आहे, फ्लोरीन. फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं 7, नाही 9.
9 आहे ना ते. हा 3 आहे, ह्याच्या रांगेतला सगळ्यात शेवटचा आहे तो 9. म्हणजे किती होईल? 2 आणि 7. 7 त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये, म्हणजे एकूण 9. आता आपण काढूया त्याचे इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 5 6 आणि 7. याला याचं अष्टक पूर्ण करण्याकरता 7 मध्ये एकच इलेक्ट्रॉन घ्यायला पाहिजे. याचा 1 इलेक्ट्रॉन घेणं जास्त बरोबर आहे ना. 7 इलेक्ट्रॉन देणं ह्याच्यासाठी चुकीचं आहे. 7 इलेक्ट्रॉन द्यायला किती एनर्जी लागेल? हा देऊ नाही शकत. 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग आता समजा या लिथियमचा हा 1 इलेक्ट्रॉन याने घेतला तर हा काय होईल? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. का बरं? याच्या केंद्रकामध्ये, आता याच्या केंद्रकामध्ये काय मजा चालली? याच्या केंद्रकामध्ये ऑलरेडी 7 प्रोटॉन आहेत. आणि न्यूट्रॉन पण आहे. पण आता आपण प्रोटॉन बघूया, कारण की आता आपल्याला चार्ज बघायचा. न्यूक्लियस मध्ये 7 प्रोटॉन होते, बाहेर 7 इलेक्ट्रॉन आहेत. बॅलन्स झाला ना. 7 प्रोटॉन 7 नाही, सॉरी, 9. केंद्रकामध्ये 9 प्रोटॉन आहेत. 9 प्रोटॉन आणि एकूण 7 प्रोटॉन, एकूण 9 प्रोटॉन आणि 9 इलेक्ट्रॉन असं धरूया आपण. मग पुढचा टप्पा सांगते. एकूण तर इलेक्ट्रॉन 9 आहेत, त्यातले 2 आणि 7. बाह्यतम कक्षेतले आता आपण फक्त 7 धरूया. त्याच्यामध्ये 1 वाढला, हा वाढला ना यवनिकडे, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 1 ने वाढली, पण प्रोटॉन आहेत तेवढेच आहेत. बरोबर ना. 9चे आता 10 इलेक्ट्रॉन झाले, कारण की 1 इलेक्ट्रॉन इकडचा आला, म्हणजे ह्याच्या इलेक्ट्रॉनच्या निगेटिव्हिटी मध्ये 1 ने वाढ झाली. म्हणजे आता हा काय झाला? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि हा काय झाला? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. म्हणजेच तुम्ही डावीकडून उजवीकडे जसे जाता तुमच्या आवर्त सारणीमध्ये, इकडे सगळे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत, इकडे सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. डावीकडून उजवीकडे तुमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते, वरून खाली तुमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. असा तो ट्रेंड आहे. कळलं का? आता हे काय झालं, कुठे होतं हे जरा बघा. कल, त्याला कल म्हणतात. थांबा, पीपीटी मध्ये बघूया. हा, धातू अधातू, धातू सदृश आणि नोबल वायू म्हणजे राजवायू, ही रचना आपण बघितली. गट आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे तुम्हाला मी इथे दाखवलं बघा. चित्रामध्ये आपण बघितलं ते त्यांच्या गटामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं वाढतं. बरोबर ना. वाढत जातात, त्यांच्या कक्षा वरून खाली जाल तर तुमच्या कक्षा वाढत जातील. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची तुम्हाला हिंट मिळाली की तुम्ही कसे त्याच्यामध्ये आवर्तामध्ये शेल वाढवू शकता. आता आधुनिक आवर्त सारणी आणि घटकांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय, की आपण जे काही मूलद्रव्य बघतोय त्या आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे. डावीकडून उजवीकडे कक्षांची संख्या समान आणि एकाच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या एकेकाने वाढत जाते. जसं मी तुम्हाला या चित्रामध्ये दाखवलं होतं. हे सगळे मुद्दे चित्रात बघून समजून घ्या. हायड्रोजनच्या आणि हेलियमच्या ह्या 2 चित्रामध्ये बघा. हा आहे हायड्रोजन आणि हा आहे हेलियम. तर हायड्रोजनची कक्षा 1 आणि 1 इलेक्ट्रॉन, त्याच रांगेतल्या हेलियमची कक्षा 1 पण 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे एका आवर्तामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन कसे वाढत जात आहेत. बरोबर. कक्षा समान राहते, इलेक्ट्रॉन वाढत जातात. त्याच्यामध्ये पण कक्षा 2च, पण इलेक्ट्रॉन डावीकडून उजवीकडे वाढत गेलेले आहेत. अशी रचना प्रत्येक आवर्तामध्ये दिसते. आता पुढे वरून खाली मात्र कक्षाच वाढतात. वरून खाली येताना प्रत्येक आवर्तामध्ये कक्षांची संख्या वाढते आणि त्यामुळे ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन वाढत जातात. आता नियतकालिक गुणधर्म कोणते कोणते, म्हणजे त्याच्यातल्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज कोणत्या आहेत. तर सगळ्यात पहिला आहे व्हॅलेन्सीची संख्या आणि व्हॅलेन्सी निश्चित करणे, संयोजा. कॉमन सेन्सची गोष्ट आहे बघा. ह्या गटातल्या सगळ्या धातूंच्या म्हणजे सगळ्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याची संयोजक किती? 1. याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत, मग याची संयोजक किती? 2. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, संयोजक किती? 3. 4 आहेत, संयोजक किती? 4.
5 इलेक्ट्रॉन असतील तर संयोजक किती असेल मुलांना, सांगा जरा मला. प्रश्न समजला का? एखाद्या धातूच्या किंवा एखाद्या ऍटमच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील तर त्याचे संयोजक किती असेल? सांगा, विचार करा आणि सांगा. एखाद्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील तर त्याची संयोजक किती असेल? पाच असेल का? पटकन बोला, एवढा वेळ नाही घालवायचा, पटपट पटपट बोला. कुठे आहात तुम्ही सगळे? आहात ना का झोपलात? पाच. ओके. जर तुमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील तर काय तुमची संयोजक 5 असेल? अरे बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे अष्टक पूर्ण करायला 3च पाहिजे ना. 16 बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, मग किती असायला पाहिजे अष्टक पूर्ण करण्यासाठी, सांगा. बरोबर, 2चीच गरज. बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, मग संयोजक किती? 1. बरोबर, अगदी बरोबर. 4 पर्यंत ते वाढत जातं, 4 नंतर आपोआप कमी होत जातं, म्हणजे 1 ते 4 आणि 4 ते 1 अशी त्याची संयोजक तुम्ही सांगू शकता. त्या पूर्ण गटातल्या सगळ्या मूलद्रव्यांची संख्या इतकी असेल ते तुम्ही स्वतः सांगू शकता. त्यांच्या प्रॉपर्टीज माहित नसेल तरी सुद्धा. मस्त गोष्टी. आता पुढे त्याच्यामध्ये अणु त्रिज्या किंवा त्यांचा आकार. माईक बंद करायला जरा तुमचं. आपण इथे बघतोय की डावीकडून उजवीकडे त्या अणूंची संख्या, अणूची रचना बघितली त्याची साईज कमी कमी होत जाते आणि वरून खाली गेलं किती वाढत जाते. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमची जर तुम्ही रेडियस बघितली म्हणजे त्याची त्रिज्या बघितली अणूची, तर तुमच्या अणूचा आकार हा डावीकडून उजवीकडे कमी होत जातो पण वरून खाली तो वाढत जातो. एक मिनिट, कोणाचा माईक ऑन आहे? बर, ठीक आहे. आता पुढे आहे यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा की आपल्या ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये धातूचे आपल्याला गुणधर्म सांगता येतात की कसे धातू आणि कुठले धातू. तर डाव्या बाजूला सगळे धातूच, तर ह्या धातूंमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये 1 ते 3 असे इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे त्यांची संयोजक 3 असते. 1 ते 3 मध्ये किती? 4 म्हणजे कार्बन. कार्बनच्या गटातले सगळेचे सगळे जे आहेत ते धातू नाही आहेत, म्हणजे तिथून वेगळे गुणधर्म असलेले आपल्याला मूलद्रव्य दिसतात. आता आपल्याला हे बघायचंय की हे धातू कशा प्रकारचे बंध बनवतात, म्हणजेच काय ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर त्यांचे बॉन्ड्स कसे असतील, ते कशा रासायनिक अभिक्रिया करतील हे आपल्याला सांगता येतं. जसं याच्यात बघा, आता मी ना हे सगळं खोडून टाकते, खूप खूप चित्र काढलेत मी याच्यामध्ये. चला आता बघा. आता आपल्याला हे बघायचंय की ह्यांचे धातूंचे बंध कसे बनतील, म्हणजेच कसे त्यांचे बॉन्ड कसे बनतील. तर एस मध्ये सगळे अल्कली मेटल्स आहेत आणि हे सगळे अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत, म्हणजेच हे धातू आहेत आणि हे खूप स्ट्रॉंग मेटल्स आहेत. तुम्हाला सोडियमचा गुणधर्म माहिती असेल तर मला माहित नाही. सोडियम हा असा एक धातू आहे की जो पाण्यात
पडला तर त्याचा ब्लास्ट होतो, म्हणजे तो फुटतो, जसा की बॉम्ब ब्लास्ट होतो तसा. लिथियम पण खूप रिएक्टिव्ह आहे, पोटॅशियम पण रिएक्टिव्ह आहे. म्हणजेच हे सगळेचे सगळे कोण आहेत? रिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. हे सगळे रिएक्टिव्ह आहेत का? हो, पण यांच्यापेक्षा थोडे कमी. अल्कलाईन अर्थ मेटल्स, हे सगळेचे सगळे हे आहेत ट्रान्झिशन मेटल्स, त्यांना म्हणतात डी ब्लॉक एलिमेंट्स. ट्रान्झिशन का? मेटल्स पासून नॉन मेटल्स पर्यंत ते असा ब्रिज बनवतात, म्हणून त्यांना ट्रान्झिशन मेटल्स म्हणतात. इथे हे जे सगळे आहेत ते मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश, त्यांच्यामध्ये धातूंसारख्या प्रॉपर्टीज आहेत पण ते धातू नाही आहेत. पूर्णपणे त्यांच्यामध्ये तशी ते कडक नाहीयेत, ते टणक नाहीयेत, मजबूत नाहीयेत. ते त्यांच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे वाहून नेऊ शकतात, म्हणजे ते इलेक्ट्रिसिटीचे कंडक्टर्स आहेत पण चांगले कंडक्टर्स नाहीयेत जसे की धातू आहेत. आणि अधातू तर इलेक्ट्रिसिटी वाहून नेत नाहीत आणि उष्णता पण वाहून नेत नाहीत. पण हे दोन्ही गुणधर्म धातूमध्ये असतात. तर ते तसे तसे यांच्यामध्ये नाही आहेत, पण ह्यांच्यासारखे पण नाहीये. त्या दोघांचे मिक्सचर असतात. कोण? धातू सदृश. अशी ही रचना आहे. म्हणजे तुम्ही ह्या रचनेतनं बघून सांगू शकता की हे कशा कशा प्रकारचे आता बंध तयार करू शकतात. तर हे सगळे इलेक्ट्रॉन देण्याचे आणि त्या हिशोबाने कोणत्या कोणत्या रिएक्शन्स करता येणं शक्य तसे बंध बनवतात. इथले सगळे इलेक्ट्रॉन घेण्याचे बंध बनवतात. म्हणजे असे जसं की क्लोरीन बघा, क्लोरीन काय करतो? हायड्रोजन बरोबर रिॲक्ट करतो, त्याचा इलेक्ट्रॉन घेतो आणि HCl बनवतो. HCl हायड्रोजन क्लोराईड ऍसिड आहे ना हे. त्याच्यातला Cl जो आहे ना, Cl हा स्ट्रॉंग आहे. Cl हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याच्याशी बंध बनवतो. आता इथे बघितलं तुम्ही तर सोडियम पाण्याबरोबर जेव्हा अभिक्रिया करतो तर सोडियम पाण्याला तोडतो आणि NaOH बनवतो. म्हणजे सांगायचा मुद्दा, NaOH हे स्वतःच एक खूप स्ट्रॉंग बेस आहे आणि हे सगळे स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. डावीकडचे सगळे बेसिक प्रॉपर्टीज आहेत आणि हे सगळे ऍसिडिक प्रॉपर्टीज आहेत. कारण इथे सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत आणि इकडे सगळे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स आहेत. हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि हे आहेत इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. बरोबर, अशी ही रचना आहे. आता पुढे आहे याच्यातलं अधातू, विद्युत ऋणात्मकता आणि विद्युत धनात्मकता. आपण आताच बघितलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. आयनीकरण ऊर्जा, आयन बनवण्याकरता तुम्हाला किती ऊर्जा द्यावी लागते ते आता बघायचंय. स्वाभाविकशी गोष्ट आहे की तुम्हाला इथे बघा, एक इलेक्ट्रॉन देऊन टाकणं याच्यासाठी सोपं आहे. कमी ऊर्जा देऊनही तो पॉझिटिव्ह आयन बनतो. हे जे आदले मधले नाही, हे 2 पासून 2ही ठीक आहे देऊन टाकेल, 3 ला जरा कष्ट पडतात. इलेक्ट्रॉन 3 देणं सोपं नाहीये. त्यामुळे हा थोडासा रिॲक्ट करताना विचार करतो. रिॲक्टिव्ह तर आहे, मेटलच आहे, धातू आहे, अल्युमिनियम धातू आहे, आपण किती ठिकाणी अल्युमिनियम वापरतो. तर तोच हा जो धातू आहे त्याच्या प्रॉपर्टीज इतर धातूंसारख्याच आहेत, पण तो ह्यांच्यासारखा कुठेही जाऊन कोणाशी रिॲक्ट करत नाही. तो जरा शांततेत घेतो कारण त्याला 3 इलेक्ट्रॉन द्यायचे. असंच इकडे सुद्धा आहे. फॉस्फरस, ह्याला 3 इलेक्ट्रॉन घ्यायचे. रिॲक्टिव्ह आहे का? हो आहे. पण ह्यांच्यासारखं आहे का? हे तर डेंजरसच आहेत, गेल्या गेल्या तिकडे भांडतात. पण हे तसे नाही आहेत, हे जरा शांतीत काम घेतात. कारण 3 इलेक्ट्रॉन घेणं पण कठीण आहे, 3 इलेक्ट्रॉन देणं पण कठीण. 1 इलेक्ट्रॉन घेणं त्या मानाने सोपं आहे, 1 इलेक्ट्रॉन ऍडजस्टही करून घेतील. पण ह्यांच्या बाबतीत 3 ऍडजस्ट करायचे आहेत. सो ते समजून घेतलं की आपल्याला कळतं की का बरं यांची अभिक्रिया वेगळी वेगळी असते. ठीक आहे. आता विशिष्ट गटांचा अभ्यास. आता यातला आहे गट 17 हॅलोजन. हे सगळं सुरू करण्यापूर्वी, हा आपल्या धड्याचा शेवटचा टप्पा आहे, तिथे येण्यापूर्वी एकदा जरा आपण आपल्या पुस्तकातले ट्रेंड्स बघूया आणि आज थांबूया. म्हणजे मग पुढच्या वेळेला आपल्याला ते विशेष गट बघता येतील आणि हा धडा संपेल. बघा, हा अच्छा, इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अणु अंक 92 असलेल्या युरेनियम ह्या मूलद्रव्यानंतरची सगळी मूलद्रव्य 93 ते 118 ही मानव निर्मित आहेत आणि ही सर्व मूलद्रव्य किरणोत्सारी आणि अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान कमी आहे. बघा, 92च्या पुढचे सगळे जरा बघू ना आपण आपल्या आवर्त सारणीमध्ये. 92च्या पुढे कोण आहेत? अरे खाली आहे का ते? हो, ते खाली आहेत. पिरियॉडिक टेबल त्याच्या खाली होतं, चुकून मी ते वर शोधतीये. 92 92 92 कुठे आहे हा? हे बघा, हा युरेनियम. युरेनियम हा स्वतःच एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. त्यात थोरियम पण आहे.
हे सगळे 90च्या पुढचे सगळे जे आहेत ते रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटच असतात, पण हे सगळे 93च्या पुढचे आपण बनवलेले आहेत लॅबमध्ये आणि ते सगळे रेडिओ ऍक्टिव्ह आहेत आणि कमी वस्तुमान असलेले आहेत. म्हणजे कमी वस्तुमान नाही, कमी आयुष्यमान, कारण ते लवकर फुटतात, कारण ते जड आहेत. आता आवर्त आणि इलेक्ट्रॉन संरूपण, एक एक मुद्दा बघा. आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन केल्यावर असं दिसतं की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन ही मूलद्रव्ये आवर्त 2 मध्ये आहेत. त्यांचे सगळ्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण तुम्हाला लिहिल्यावरती समजेल. 2-1, 2-2, 2-3, 2-4, 2-5, 2-6, 2-7, 2-8. म्हणजे पहिल्या आवर्तामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3, चौथ्यामध्ये 4 असे तुमच्या शेल्स वाढतात. म्हणजे काय, तुमच्या कक्षा वाढत जातात. बरोबर. म्हणजे संयोजन इलेक्ट्रॉनची संख्या पण त्यांची पण सगळ्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1-1-1-1 आहे. याच्यामध्ये 2-2-2-2 आहेत. म्हणजे तुमची संयोजन पण तुम्हाला दिसते, कक्षांची संख्या पण दिसते. बरोबर ना. हे चित्र आपण ऑलरेडी काढलं होतं. नवीन आवर्त नवे कवच. कवच म्हणजे कक्षा. प्रत्येक कक्षा वाढत जाईल जसं तुम्ही खाली जाल. आता हा झाला पहिला गुण जो आपण बघतो. आता आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणजे मॉडर्न ट्रेंड्स कोणते कोणते आहेत. संयोजन, जे आपण आधीच बघितलं की त्यांच्या बदलांमध्ये काहीतरी नियमितता आहे प्रत्येक गणामध्ये उभ्या म्हणूनच ते एका गटात आहेत ना. आता ह्याला आपण त्याचे ट्रेंड्स म्हणतो. आता संयोजन म्हणजे काय, बाह्यतम कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण संयोजन म्हणतो. म्हणजे त्यात अष्टक पूर्ण करण्याकरता लागणारी संख्या, की ते 2 देतील 2 घेतील, पण अष्टक पूर्ण करायचे म्हणून. बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्याची व्हॅलेन्सी 7 नाही होत, व्हॅलेन्सी ठरते 1, जे आपण मगाशी काढली. ठीक आहे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला समजेल की त्यांची कक्षा कशी कशी दिसेल. ते आपण वरती पण बघितलंय. पहिल्या कक्षेमधले सगळे जे आहेत बघा, याच्यात पण दिलंय 1 म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 1 1 1 1. इकडे किती पण आवर्त वाढू दे, पण ह्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार, ह्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन. बाह्यतम कक्षेमध्ये याची संयोजन 2 असते. आता अणूचा आकारमान, हे आपण बोललो होतो की अणूचे आकारमान आपण त्रिज्येने दाखवतो. त्रिज्या म्हणजे त्याची रेडियस, केंद्रक आणि बाह्यतम कक्षा ह्यातलं अंतर. मग त्यांच्या त्रिज्या जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला काय दिसेल, डावीकडून उजवीकडे त्रिज्या कमी होते. म्हणजेच काय, ऑब्व्हियसली ना, इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, न्यूट्रॉनची संख्या पण वाढली आहे, त्याच्यामध्ये फिट केलंय सगळ्यांना, तर ते एकमेकांवरती जास्त अट्रॅक्शन दाखवतात आणि छोटे छोटे होत जातात. म्हणजेच काय, त्यांची साईज कमी कमी होत जाते. पण वरून खाली जाताना गणामध्ये खाली जाताना हे आकारमान वाढतं, कारण की नवीन कवचाची भर पडते. जे आपण बोललोय तेच पुस्तकामध्ये एकदा बघतोय आपण, जेणेकरून हे सगळे मुद्दे आपले क्लिअर होतील. पुढच्या वेळेला आपण धातू अधातू गुणधर्मापासून पुस्तकातल्या गोष्टी बघू आणि आपला धडा पुढच्या वेळेला संपेल. आज तुम्हाला आपण जे काही शिकलो ते तुम्हाला कळलं का? थोडंफार तरी कळलं का? हा धडा खूप तुम्ही जेव्हा ह्याला पुन्हा एकदा बघाल आणि ते आवर्त सारणी समजून घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल की हे खूप इंटरेस्टिंग आहे. आज थांबायचं आपण इथे. पुढच्या वेळेला पुढचाच ह्याचा पार्ट कंटिन्यू करूया आणि हा धडा व्यवस्थित समजून घेऊया. चला थांबूया आज आपण. बाय बाय. थँक्यू. बाय बाय.